अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज सर्व पितृ अमावस्या आहे। बघा, प्रत्येक अमावस्यापेक्षा सर्वात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मानली जाणारी ही सर्व पितृ अमावस्या। आपण जरी कितीही देवांची सेवा केली, कितीही गुरूंची सेवा केली, मात्र पितरांची सेवा जर तुम्ही करायला चुकलात तर जीवनामध्ये येणारे अडथळे कमी होत नाही, उलट अडथळे वाढत जातात, संकट येत असतात, विघ्न जे आहेत ही जीवनामध्ये सतत प्रत्येक टप्प्यावरती येत असतात। कुठल्याच गोष्टीमध्ये यश येत नाही, अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं। त्यामुळे लक्षात ठेवा, जेवढी देवांची सेवा कराल, जेवढी तुमच्या गुरूंची सेवा कराल, त्याचबरोबर कमीत कमी महिन्यातून अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली एक पितरांच्या नावाने म्हणजे पितरांसाठी एक दिवा तुम्हाला लावायचा आहे। कमीत कमी महिन्यातून एकदा तरी तुम्ही पितरांसाठी सेवा केली तरी जीवनातील अनेक अडथळे जे आहेत ते कुठेतरी दूर जातील, विघ्न कुठेतरी टळून जातील, संकटे कुठेतरी माघारी फिरून जातील आणि जिथे तुम्हाला अपयश येत होतं तिथे तुम्हाला यश यायला लागेल। बघा, सर्व पितृ अमावस्या हा आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी, पितरांच्या नावाने श्राद्ध घालण्यासाठी, पितरांसाठी होम हवन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। 15 दिवसांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पितरांची सेवा करायची होती। खरं तर पितरांच्या सेवेसोबतच या 15 दिवसांमध्ये आपल्याला दीपदान देखील करायचं होतं। बघा, दीपदानालाही तेवढंच विशेष महत्त्व होतं। ज्यांनाही टाईम भेटला नसेल किंवा काही अडचणी असतील, ज्यांनी अजूनही पितरांसाठी कुठेही दीपदान केलेलं नाहीये, त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, कारण आज संध्याकाळी, आज रात्री तुम्हाला पितरांसाठी असा एक दिवा लावायचा आहे। या दिव्याखाली मी तुम्हाला आता काही गोष्टी सांगणार आहे, या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत जेणेकरून पितरांचा आशीर्वाद लाभेल। तुमच्या ज्याही गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत त्या अडचणी कुठेतरी दूर होतील, घरातील नकारात्मकतेचा, घरातील दारिद्र्याचा नाश होईल, घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल। जेव्हा पितरांची कृपा, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तेव्हा तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होत जाल। बघा, या 15 अशी मान्यता आहे की या 15 दिवसांमध्ये जे पितर आहेत हे यमलोकावरून आपल्या पृथ्वी तलावरती आलेले असतात आणि या 15 दिवसांमध्ये आपल्याला त्यांची जास्त सेवा करायची असते। मात्र सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे पुन्हा एकदा पृथ्वी तलावरून, आपल्या भूमीवरून पुन्हा एकदा यमलोकी जात असतात आणि ते जात असताना बघा, आजची जी अमावस्या आहे ही रात्री 11:24 वाजता समाप्त होते। म्हणजे पितरांचा जो जाण्याचा कालावधी आहे हा रात्रीचाच खरं तर असतो। ज्यावेळेस अमावस्या समाप्तीचा काळ जसा जसा जवळ येतो त्या टायमामध्ये पितर जे आहेत, जे 15 दिवस आपल्या पृथ्वी तलावरती होते, हे पुन्हा एकदा यमलोकी जात असतात आणि ते जात असताना, कारण अमावस्या आहे, पूर्ण अंधार असतो, ते जात असताना त्यांच्या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार येऊ नये, त्यांच्या जीवनामध्ये, म्हणजे ते जात असताना त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचा अंधार येऊ नये यासाठी आपल्याला त्यांना प्रकाश दाखवण्यासाठी एक दिवा लावायचा असतो। मात्र हा जो दिवा आहे हा तुम्ही योग्य पद्धतीने लावलात तर तुमच्या जीवनामध्येही कधीच अंधार येणार नाही, पितरांचा आशीर्वाद आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहील। आता उपाय कुठला आहे किंवा दिवा कसा लावायचा आहे हे सगळं काही ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी 7 नंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। 7 नंतर ते रात्री 11 पर्यंत तुम्ही कधीही हा उपाय, अमावस्या समाप्तीच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे। कणकेचा नसेल काही, आमच्याकडे मातीची पंटी आहे, ती घेतली तरीही चालेल। मातीची पंटी किंवा कणकेचा एक दिवा तुम्हाला बनवून घ्यायचा आहे। जसं आपण एक वात लावताना 2 वातींची एक वात आपण करून लावतो, त्याच पद्धतीने 5 वाती, कापसाच्या 5 वाती तुम्हाला घ्यायच्या आहेत। या 5ही वाती तुम्हाला एकत्रित करायच्या आहेत। बघा, 5ही वाती एकत्रित करायच्या आहेत आणि त्याची एक वात बनवून तुम्हाला या दिव्यामध्ये ती लावायची आहे। हा दिवा बाजूला ठेवून द्या। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, स्टीलची घ्या, तुमच्याकडे जीही असेल, ताम्हण असेल ते घेतलं तरी चालेल छोटंसं। ही प्लेट तुम्हाला स्वच्छ घासून पुसून घ्यायची आहे, आत्ताच स्वच्छ करून ठेवा। या प्लेटमध्ये तुम्हाला एक हळद कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे।
हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या प्लेटमध्ये 21 प्रकारचे धान्य ठेवायचे आहेत। बघा, अमावस्येच्या दिवशी आणि पितृपक्षातील अमावस्येच्या दिवशी मला वाटते आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरोघरी, आता आमच्याकडे तरी ते करतात, मी अनेक ठिकाणी बघत असते, जे धान्य असतात, जे आत्ताच नव्याने शेतामध्ये उगवलेले धान्य आहेत, हे धान्याचे जे लोंब असतात, भाताचे जे लोंब असतात, गहू असतील, हे सगळे घेऊन त्याचं तोरण करून दाराला लावतात, अनेक गोष्टी करतात। धान्याचं जे महत्त्व आहे हे या पितृपक्षामध्ये, हे या अमावस्येच्या दिवशी अनन्यसाधारण आहे, म्हणजे खूप जास्त आहे। बघा, या दिवशी अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्ध करत असताना किंवा पितृंच्या नावाने स्मरण करत असताना किंवा पितृंसाठी होम हवन करत असताना ते धान्यांमध्येच केलं जातं। त्यामुळे आज तुम्हाला जो दिवा लावायचा आहे तो तुम्हाला धान्यामध्येच लावायचा आहे। यासाठी तुम्हाला 21 प्रकारचे धान्य लागणार आहेत। आता तुम्ही सांगाल ताई, आम्ही 21 प्रकारचे धान्य कुठून आणू? बघा, काही धान्य तुम्हाला तुमच्या घरातच मिळतील, अगदी 2-3 तुम्ही बाहेरून दुकानातून आणलं तरीही चालेल। तुमच्या घरामध्ये जर शेंगदाणे असतील ते घ्या, तुमच्या घरामध्ये साबुदाणे असतील ते घ्या, तुमच्या घरामध्ये जिरं असेल, सोप असेल म्हणजे ज्याला आपण राजीने म्हणतो, ओव असेल ते घ्या। त्यानंतर तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्याच्यानंतर मसूर डाळ, त्यानंतर चणा डाळ, हिरवे वाटाणे, मूग, मटकी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र करून 21 धान्य करायचे। बघा, मला वाटतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरात सहजच मिळतील। घरामध्ये असलेले तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी हे सगळं एकत्रित करायचं आहे। असे 21 धान्य जे आहेत हे तुम्हाला थोडे थोडे घ्यायचे आहेत। कुठल्या प्रकारचा काउंट करू नका। साबुदाणे घेतले अगदी 4-5 घ्या, शेंगदाणे घेतले 4-5 घ्या, त्याच्यानंतर सोप घेतले अगदी एवढे घ्या। अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळे धान्य एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे, ज्यावर तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे, आणि त्यावरती तुम्हाला हा 5 वातींची लावलेली 1 वात करून लावलेला हा जो दिवा आहे तो तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला हळद कुंकू या दिव्याला लावायचा आहे। अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, पेटवायचा आहे। दिव्यामध्ये काळ्या तिळीचं तेल टाका, नसेल तर काळ्या मोहरीचं टाका, या दोघांपैकी एक तेल तुम्हाला टाकायचं आहे, कारण त्याचंच महत्त्व जे आहे ते आज खूप जास्त आहे। त्यानंतर तुम्हाला या दिव्याला हळद कुंकू लावायचं आहे, आणि ज्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवलेलं आहे म्हणजे धान्य, त्या धान्यांवरतीही थोडंसं तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे। त्यानंतर हा जो दिवा आहे, हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील, आता तुमच्या घराचा जो तुमच्या घराचा जो दरवाजा आहे, मेन दरवाजाच्या बाहेरचा भाग, आता समजा हा माझा समजा इथून माझा आतमध्ये माझं समजा घर आहे, हे माझं मेन दरवाजा आहे, हा आतला भाग आणि हा बाहेरचा भाग। तर जो बाहेरचा भाग आहे बघा, जो बाहेरचा भाग आहे, या बाहेरच्या भागावरती जो उंबरठा आहे, म्हणजे उंबरठा आता हा असेल, हा उंबरठा आहे, हातला भाग आहे, हा बाहेरचा भाग आहे। तर उंबरठ्यावरती बाहेरच्या बाजूने दक्षिण दिशा जी येईल त्या दिशेला तुम्हाला या दिव्यातील वातीचं तोंड करायचं आहे। दक्षिण दिशेला उंबरठ्यावरती दिवा ठेवून दक्षिण दिशेला त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। त्यानंतर पितरांचं स्मरण करायचं आहे। तुमची एखादी अडलेली इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, आणि हा दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे। दिवा जो आहे, या दिव्यामध्ये जास्त तेल तूप जास्त काही टाकू नका, फक्त 11-24 पर्यंत दिवा पेटेल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यामध्ये त्या गोष्टी टाकायच्या आहेत। अमावस्या समाप्त झाली म्हणजे 11-24 नंतर 11:30 नंतर हा दिवा उचलायचा आहे। लक्षात ठेवा, 11:30 नंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे। उचलून दिवा जो आहे तो समजा दिवा विझलेला असेल, पेटलेला नसेल, विझलेला असेल तर देवघराच्या समोर आणून ठेवा, आणि त्यामध्ये जे धान्य आहे हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेले जे 4 कोपरे आहेत, या 4 कोपऱ्यांना थोडं थोडं हे धान्य तुम्हाला टाकायचं आहे। थोडं थोडं धान्य 4 कोपऱ्यांना टाकायचं आहे, आणि थोडंसं धान्य हे घराच्या वरती तुम्हाला फेकायचं आहे। कौलं, पत्रे, टेरेस जे काही असेल, या तुमच्या घरावरती हे थोडंसं धान्य मुठीमध्ये घेऊन तुम्हाला फेकायचं आहे। आणि अगोदर कोपऱ्यांना टाका, 4ही कोपऱ्यांना, आणि त्यानंतर घराच्या वरती तुम्हाला फेकायचं आहे। फेकत असताना तुम्हाला पितरांचा ओम पितृदेवाय नमः हेच तुमच्या मनामध्ये सतत बोलायचं आहे। त्यानंतर स्वच्छ हात पाय धुवायचे आहेत आणि तुम्हाला झोपी जायचं आहे। सकाळी उठल्यानंतर जे कोपऱ्यांना तुम्ही धान्य टाकलेलं आहे ते झाडू, जसं तुम्ही सकाळी झाडून काढाल त्यासोबत झाडून काढून म्हणजे एक कचऱ्याच्या सुपलीमध्ये भरून तुम्ही बाहेर फेकून दिलं तरीही चालेल, कारण उपाय आपल्या अमावस्येच्या वेळेमध्ये अमावस्येचा उपाय जो आहे तो करून
झालेला आहे। हा उपाय केल्यानंतर काय होईल बघा, तुमच्या घरामध्ये कधीच धनधान्याचा तुटवडा पडणार नाही। पितर जे आहे ते सदैव तुमच्या प्रती तृप्त असतील, तुमच्या घरामध्ये तृप्त असतील, तुम्हाला त्यांचा आशीर्वाद लाभेल। खरं तर नुसतं एक दिवा जरी तुम्ही लावलात, आज रात्री नुसतं एक दिवा जरी तुमच्या उंबरठ्यावरती लावलात, तरीही तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लाभेल। आणि जेव्हा तुम्ही धान्यांवरती हा दिवा लावणार आहात तेव्हा पितर तृप्त होतील, आशीर्वाद लाभेल, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील, तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात येणारे अडथळे संपून जातील, संकटे टळून जातील आणि तुमचे जे यशाचे किंवा प्रगतीचे जे मार्ग आहेत ते खुले होतील। अतिशय महत्त्वाचा उपाय आहे, प्रत्येकाने आज हा उपाय नक्की करा। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।